नमस्कार, KV9 न्यूजमध्ये आपलं स्वागत. जाणून घेऊया ठळक घडामोडी. माळेन गावाचं पुनर्वसन होणार. 8 एकर जागा निश्चित. कॉर्पोरेट कंपन्यांचा पुढाकार. पिंपरीतल्या महिला काँग्रेसच्या मेळाव्याचा फज्जा. अवघ्या 100 महिलांची उपस्थिती. सत्वशीला चव्हाण माध्यमांवर घसरल्या. मतदार नोंदणीसाठी रविवारी विशेष अभियान. राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय. पिंपरी पालिकेच्या महिलांच्या विकासाच्या योजना प्रेरणादायी. सुचिता पटेल यांनी व्यक्त केलं मत. डेंग्यू रोखण्यासाठी पुणे महापालिकेला आली जाग. टायर संघटनेवर खटला दाखल. एकट्या पुणे जिल्ह्यात 3 लाख मतदार वाढले. नव्या मतदारांच्या हाती असणार सत्तेच्या चाव्या. जाणून घेऊया सविस्तर वृत्त. डोंगरकडा कोसळल्यामुळे जमीनदोस्त झालेल्या माळेन गावाचं आता पुनर्वसन करण्यात येणार आहे. या गावाच्या जवळच असलेल्या झांबरेवाडी इथं या गावाचं पुनर्वसन होईल. त्यासाठी 8 एकर जागा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे. गावकरी आणि वारसदारांसाठी या नवीन गावामध्ये 72 घरं उभारण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे कॉर्पोरेट कंपन्या आणि स्वयंसेवी संस्थांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला आहे. जुलै महिन्यात भीमाशंकर जवळ माळेन गाव आता नाहीसं झालंय. यात 151 नागरिकांचा मृत्यू झाला. अख्खं गावच जमिनीखाली गाडलं गेल्यामुळे गावकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले. राज्य सरकारनं पूर्ण गावाचं पुनर्वसन करण्याची घोषणा केली, मात्र सरकारी मदतीच्या पलीकडे अजून कोणतीही सुरुवात झालेली नाही. आता टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स आणि काही कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घेतलाय. माळेनच्या वरच्या बाजूला असलेल्या झांबरेवाडी या गावात पुनर्वसन केलं जाणार आहे. माळेनच्या दुर्घटनेत वाचलेले गावकरी, त्यांचे वारसदार अशा सगळ्यांसाठी 72 घरं तिथं बांधली जातील. याबद्दलचा निर्णय 1-2 दिवसात होईलच, असं जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितलंय. माळेनमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यात बड्या कंपन्यांनी सहभाग घेतला आहे. पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेसनं महिलांच्या मेळाव्याचं आयोजन पिंपरीतल्या आचार्यात्री रंगमंदिरात केलं होतं. मात्र सुमारे 800 जणांना निमंत्रित केल्यानंतर सुद्धा जेमतेम 100 महिलांची संख्या या मेळाव्याला होती. या मेळाव्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण या उपस्थित असल्या तरी सुद्धा सर्व सूत्र मुंबईमध्ये मुख्यमंत्र्यांच्याच कार्यालयात असल्याचं बोललं जात आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी पिंपरीतल्या आचार्यात्री रंगमंदिरात महिला मेळाव्याचं आयोजन केलं होतं. यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. मोठा गाजावाजा करत या मेळाव्यासाठी तयारी सुद्धा करण्यात आली होती. पण प्रत्यक्ष मेळाव्याच्या ठिकाणी वेगळंच चित्र पाहायला मिळालं. बोटावर मोजण्या इतक्या महिलांची उपस्थिती पाहून तब्बल 2 तास ताटकळलेल्या सत्वशीला चव्हाण यांचं पित्त खवळलं. आपला राग व्यक्त करण्यासाठी त्यांनी पदाधिकारी आणि महिलाही दिसत नसल्यानं चव्हाण यांनी आपला सर्व राग माध्यमांवर काढला. राज्यामध्ये महिला काँग्रेसचे 3 दिवसांचे मेळावे होत असताना पिंपरीत मात्र 1 दिवसाचाच मेळावा आयोजित केल्यामुळं हा सुद्धा एक चर्चेचा विषय ठरला. या मेळाव्यात सत्वशीला चव्हाण काय बोलतात याकडे साऱ्यांचं लक्ष होतं. पण इथं माध्यमांना न येऊन देण्याच्या सूचना मुख्यमंत्री चव्हाणांनी दिल्याचं त्यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी सांगितलंय. या मेळाव्याला किती महिला जमतात हा सुद्धा विषय सर्वांसाठी औत्सुक्याचा होता. पण एकूणच ही संख्या पाहून सर्वांचाच भ्रमनिरास झाला. एकूणच काय तर मेळावा जरी महिलांचा असला तरी त्याची जबाबदारी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची असली तरीही त्याची सर्व सूत्र खुद्द मुख्यमंत्र्यांच्या मुंबईच्या दरबारातून हलवत असल्याचं स्पष्ट झालंय. या परिस्थितीमुळे पिंपरी चिंचवडमधल्या अधिकच फुटलेल्या काँग्रेसमधला वाद अधिकच उफाळून येण्याची चिन्ह आहेत. याचा परिणाम येत्या विधानसभा निवडणुकीत दिसणार हे निश्चित आहे. या मेळाव्याला महिलांची उपस्थिती अल्प असल्यानं सत्वशीला चव्हाण सातत्यानं मुख्यमंत्री चव्हाणांशी संपर्कात असल्याचं दिसून आलं. राज्य पातळीवर काँग्रेसची महिला संघटना थंडावली आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी महिला संघटनेत लक्ष दिल्यामुळं आता महिलांमध्ये नाराजी पसरली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवीन मतदारांकरता मतदार यादीमध्ये नाव नोंदणीचं अभियान अजूनही सुरूच आहे. पुढचे 4ही दिवस हे अभियान सुरू राहणार आहे. रविवार असला तरी सुद्धा सुट्टीच्या दिवशी सुद्धा हे मतदार नाव नोंदणी अभियान सुरू राहील. नाव नोंदणी करण्याकरता मर्यादित कालावधी असल्यामुळे मतदारांनी आपली नावं तात्काळ मतदार यादीत नोंदवावीत असं आवाहन राज्य निवडणूक आयोगानं केलं आहे. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 27 सप्टेंबर ही आहे. त्याच्या 10 दिवस आधी म्हणजे 17 सप्टेंबरपर्यंत मतदारांना मतदार यादीत नाव नोंदणी करता येईल.
ज्या नागरिकांकडे जुने मतदार ओळखपत्र आहे पण त्यांचं नाव मतदार यादीमध्ये नाही किंवा वगळलंय अशा नागरिकांनी जुन्या मतदार ओळखपत्रांच्या छायाप्रतीसह नमुना 6 अर्ज सादर करणं आवश्यक आहे. त्यांना इतर पुरावे सादर करण्याची गरज राहणार नाही. मात्र मतदार यादीत नव्यानं नाव नोंदणी करण्यासाठी रहिवासी पुरावा आणि इतर आवश्यक पुरावे जोडून नमुना 6 हा अर्ज सादर करावा लागणार आहे. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2014च्या नंतर 9 ते 30 जून 2014 या कालावधीत छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबवण्यात आला. या कालावधीच्या नंतरही मतदार नोंदणीचा कार्यक्रम सततच सुरू आहे. याशिवाय मतदार यादीत आपलं नाव आहे किंवा नाही याची खात्री सगळ्या मतदारांनी करून घ्यावी. मतदार यादीत नाव नसेल अशा मतदारांनी आपलं नाव मतदार यादीत नोंदवण्यासाठी नमुना 6 अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा मतदार मदत केंद्रात जाऊन भरावा. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळास अवश्य भेट द्यावी असं आवाहन राज्य निवडणूक आयोगाने केलं आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महिलांच्या विकासासाठी असलेल्या योजना ह्या प्रेरणादायी आहेत. त्यांचा अवलंब करण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू असं आश्वासन यवतमाळ नगर परिषदेच्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापती सुचिता पटेल यांनी दिलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेची महिला आणि बालकल्याण योजना, त्याचं व्यवस्थापन तसंच महापालिका राबवत असलेल्या विविध विकास प्रकल्पांची माहिती जाणून घेण्याकरता यवतमाळ नगर परिषदेचं एक शिष्टमंडळ आलं होतं. त्यांच्या 12 नगरसदस्य आणि 2 अधिकाऱ्यांच्या पथकांचं स्वागत महिला आणि बालकल्याण समितीचे सभापती साधना जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. स्थायी समितीच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास नगरसेविका वैशाली काळभोर, अरुणा भालेकर, मंदा अल्लाट आदी उपस्थित होते. यावेळी महापालिकेच्या विविध विकास प्रकल्पांचं सादरीकरण, विकास योजनांतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांबाबत सखोल माहिती सुद्धा देण्यात आली. यावेळी महानगरपालिकेच्या वतीनं नागरवस्ती विकास विभागाच्या योजनांची माहिती या पथकाला तसंच महापालिकेच्या विविध प्रकल्पांची माहिती सुद्धा देण्यात आली. डेंग्यूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरता पुणे महापालिकेनं स्वारगेट नजीकच्या टायर संघटनेवरती खटला दाखल केला आहे. त्यांच्याकडून आतापर्यंत 10,000 रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. शिवाय 35 जणांना नोटीसही बजावण्यात आल्या आहेत. पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. याबाबत महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून होत असलेल्या उपाययोजना केवळ कुचकामी ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्येही संतापाची भावना निर्माण होतीये. या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं गुरुवारी महापालिकेत तीव्र आंदोलन केलं. पुणे महापालिकेनं पाहणी आणि तपासणी मोहीम सुरू केली आहे. डेंगीचे रुग्ण सापडलेल्या परिसरात औषध फवारणी योग्य पद्धतीनं होते किंवा नाही यावर लक्ष ठेवण्याकरता विभागीय वैद्यकीय अधिकारी, क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांचं पथकही नेमण्यात आलंय. डेंगीच्या आजाराला कारणीभूत ठरणाऱ्या जागा, दुकानं, घरं यांची पाहणी करून विविध क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत 35 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या. लोकसभेची निवडणूक गाजली ती विक्रमी मतदानामुळे. आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीसाठी सुद्धा नवीन मतदारांची नव्यानं आणखीनच भर पडते. एकट्या पुणे जिल्ह्यात तब्बल 3 लाख मतदारांची नव्यानं भर पडली आहे. लोकसभा निवडणुकीच्या नंतर लाखो मतदारांची नव्यानं नोंदणी करण्यात आली आहे. या नव्या मतदारांवर राज्यातल्या नव्या सरकारचं भवितव्य ठरणार आहे. या मतदारांचा फायदा आपल्यालाच होईल असा दावा राजकीय पक्ष करतायत. मतदारांमधला उत्साह लक्षात घेऊन निवडणूक आयोगानं राज्यात मतदार नोंदणीसाठी खास मोहीम राबवली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेला प्रचार आणि आयोगाच्या या पुढाकारामुळे गेल्या 3 महिन्यात तब्बल 38 लाख नव्या मतदारांचा यादीत समावेश झालाय. लोकसभेत तरुण मतदारांनी भाजपला मतदान केल्यामुळे विधानसभेतही महायुतीला याचा फायदा होईल असं भाजप नेत्यांना वाटतंय. तर राष्ट्रवादीनं सुद्धा हे मतदार आपलेच असल्याचा दावा केलाय. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 12,000 ते 14,000 मतं वाढली आहेत. सहसा विधानसभा मतदारसंघांमध्ये विजयाचं मताधिक्य 3 ते 4,000 मतांनी एवढंच असतं. त्या दृष्टीनं विचार केला तर 38 लाख वाढीव मतांमुळे अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागू शकतात. पुणे जिल्ह्यात 31 जुलैच्या अखेर 21 मतदारसंघात 68,21,114 मतदार झालेत. 27 सप्टेंबरपर्यंत 60 ते 70,000 मतदारांची भर पडेल. पिंपरी चिंचवड शहराला दिवसातून 2 वेळा पाणी पुरवठा केला जाण्याची मागणी नागरिक आणि पदाधिकारी सातत्यानं करत होते. पण आता शहराला 2 वेळा पाणी पुरवठा करण्यासाठी आयुक्तांनी आचारसंहिता संपल्यानंतरचा मुहूर्त शोधल्याचं चित्र आहे.
आयुक्त राजीव जाधव यांनी सर्व पक्षांच्या गटनेत्यांची बैठक घेतली आहे. मात्र निवडणूक आयोगानं विधानसभेच्या आचारसंहितेची सायंकाळी 4:30 वाजता घोषणा केली, त्यामुळे हा निर्णय होऊ शकला नाही. शहरवासियांना आता दसरा दिवाळीच्या तोंडावर एक वेळच पाणी पुरवठा होणार आहे. महापालिकेनं 2 जुलैपासून दिवसातून एक वेळा पाणी पुरवठ्याचं नियोजन केलं आहे. मात्र त्यानंतर सुद्धा पाऊस झाला नाही. त्याच्यात नंतरच्या कालावधीत चांगला पाऊस झाला, त्यामुळे दिवसाआड पाणी पुरवठ्याचं महापालिकेनं नियोजन केलं. मात्र धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्यानंतरच दिवसातून एक वेळा पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला गेला. यामुळे शहरातल्या नागरिकांकडून 2 वेळा पाणी पुरवठा करण्यात यावा अशी मागणी जोर धरतीये. तसंच पुणे शहरातही गुरुवारपासून 2 वेळा पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना 2 वेळा पाणी पुरवठा होईल अशी आशा होती, पण नागरिकांचा आचारसंहितेमुळे हा भ्रमनिरास झालाय. या संदर्भात आयुक्त राजीव जाधव यांनी शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता 2 वेळा पाणी पुरवठा करण्याच्या चर्चेकरता गटनेत्यांची बैठक बोलावली, पण 4:30 वाजताच आचारसंहितेची घोषणा झाली आणि यामुळे ही बैठक झाली नाही. त्यामुळे निर्णय सुद्धा घेण्यात आला नाही. माजी पाणी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे एका वादामध्ये अडकलेत. त्यांच्या विरोधात बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये एका महिलेनं बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अश्लील फोटो सार्वजनिक करण्याची धमकी देत लक्ष्मणराव ढोबळे यांनी 3 वेळा बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेनं आपल्या तक्रारीत केला आहे. मुंबईतल्या गोराई परिसरात ढोबळेंचं नालंदा महाविद्यालय आहे. पीडित महिला ही याच महाविद्यालयात काम करते. पोलिसांनी राष्ट्रवादीचे नेते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान लक्ष्मणराव ढोबळे यांच्यावर झालेले बलात्काराचे आरोप त्यांनी फेटाळलेत. तक्रारदार महिलेनं आपल्या शैक्षणिक संस्थेतील 80 लाख रुपये लाटलेत. त्याच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर सूडबुद्धीनं ही बलात्काराची तक्रार दाखल केल्याचा दावा ढोबळे यांनी केला आहे. निवडणुकीची सध्या जय्यत तयारी सगळीकडे सुरू झाली आहे. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर आणि प्रत्येक हालचालीवर नजर ठेवण्याकरता डेव्हलपर अमित कुलकर्णी यांनी महाराष्ट्र इलेक्शन टूर या नावाचं एक अनोखं ॲप तयार केलं आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. यासाठी निवडणुकीची परिपूर्ण माहिती घेण्याची सर्वसामान्यांपासून प्रत्येकालाच इच्छा असते. उमेदवार कोण, त्याची वैयक्तिक माहिती, निवडणूक प्रक्रियेतल्या प्रत्येक हालचालींची माहिती देण्याकरता महाराष्ट्र इलेक्शन ॲप या नावाचं एक ॲप डेव्हलपर अमित कुलकर्णी यांनी तयार केलं आहे. मराठी आणि इंग्रजी या 2 भाषेत हे ॲप प्रत्येकाला हाताळता येईल. या ॲपमुळं प्रत्येक उमेदवाराची मालमत्ता, त्याची होणारी चर्चा, त्यांचं काम, प्रत्येक बाबींची माहिती सामान्यांना मिळणार आहे. मोबाईल, लॅपटॉपवर सुद्धा या ॲपचा वापर आपण करू शकतो. यामुळे प्रत्येकाच्या खिशात ही माहिती असणार आहे. ॲपला लॉग इन करण्याची गरज नाही. निवडणुकीच्या बातम्या आणि प्रत्येक न्यूज चॅनल यात लाईव्ह पाहता येणार आहे. यात एक अनोखं फंक्शन म्हणजे मॅजिक सर्च. या फंक्शनमुळं प्रत्येक ठिकाण, नाव, स्वभावानुसार उमेदवाराची माहिती मिळण्याची सोय आहे. यात प्रत्येक क्षणी अपडेशन होणार आहे. यामध्ये नागरिकांचाही सहभाग असावा म्हणून मतदारसंघात निवडणुकीच्या चर्चेकरताही त्यांना सहभागी होता येईल. प्रत्येक उमेदवाराबाबत नागरिक बातचीत करू शकतात. यामुळे सर्वसमावेशक असलेलं हे ॲप नागरिकांना नक्कीच उपयोगी पडेल असंच आहे. सध्या इलेक्शनची चर्चा रंगते आहे. प्रत्येकाला याची इत्तंभूत माहिती घ्यायची असते. याचसाठी एक ॲप्लिकेशन तयार करण्यात आलेलं आहे. आपल्याबरोबर आता आहेत अमित कुलकर्णी, ज्यांनी हे इलेक्शन टूर नावाचं ॲप तयार केलेलं आहे. चला तर आपण त्यांच्याशीच बातचीत करूयाल की हे ॲप त्यांनी नक्की तयार कसं केलं. नमस्कार, KB9च्या वतीने आपलं स्वागत. तुम्ही हे जे इलेक्शन टूर नावाचं ॲप तयार केलं आहे त्या संदर्भात मला थोडी माहिती द्या. जी महाराष्ट्र इलेक्शन टूर हे जे ॲप आहे, तर या ॲपच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राचं जे इलेक्शन आहे त्याचं पूर्ण कव्हरेज सर्व नागरिकांच्या पॉकेटमध्ये प्लस त्यांच्या भाषेमध्ये देण्याचा आमचा ह्याच्यामध्ये प्रयत्न आहे. या ॲप्लिकेशनमध्ये सगळ्या उमेदवारांची इत्थंभूत माहिती, त्यांची राजकीय कारकीर्द, त्यांची शैक्षणिक कारकीर्द, त्याबरोबरच प्रत्येक मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये कोण उभा आहे, सध्याचे कॅन्डिडेट कोण आहेत तिथे, यांची इत्थंभूत माहिती, त्याबरोबरच सर्व न्यूज चॅनल्स आहेत, सर्व न्यूज सोर्सेस आहेत, त्यांची माहिती इथे एकत्रित करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. म्हणजे एकंदरीत पूर्ण महाराष्ट्राचे जे कव्हरेज आहे ते तुमच्या पॉकेटमध्ये राहील. सगळी माहिती तुमच्या पॉकेटमध्ये राहील. आणि ॲप्लिकेशनची विशेष वैशिष्ट्य अशी आहेत की या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला लॉग इन करायची गरज नाही आहे. प्लस तुम्हाला काही कुठलं पेज लाईक करण्याची आवश्यकता नाही आहे. तुम्हाला न लॉग इन करतासुद्धा सगळे अपडेट्स याच्यामध्ये बघता येतील, प्रत्येक कॅन्डिडेटचे, प्रत्येक मतदारसंघाचे. आणि यासोबतच याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह फीचर असं आहे की याच्यामध्ये मॅजिक सर्च नावाची आम्ही फंक्शनॅलिटी यात ॲड केलेली आहे. या फंक्शनॅलिटीनुसार तुम्ही
एज्युकेशन वाईज सुद्धा कॅन्डिडेट सर्च करू शकता. म्हणजे समजा तुम्हाला 10वी पास कॅन्डिडेट बघायचे असतील तर तुम्ही तिथं 10 टाकले तर 10वी पासचे कॅन्डिडेट दिसतील. समजा तुमच्या मनात आलं की तुम्हाला सगळे दादा कॅन्डिडेट बघायचे असतील तर तुम्ही जस्ट सर्च करा दादा म्हणून, तुम्हाला सगळे दादा कॅन्डिडेट दिसतील. किंवा तुम्हाला पर्टिक्युलर रिलिजनचे कॅन्डिडेट बघत असतील किंवा काही जणांना मतदारसंघ माहीत नसतो तर असे लोक त्या ठिकाणी सरळ त्यांच्या सिटीचं नाव टाकलं की समजा आता मी पुण्यामध्ये आहे, पुण्यामध्ये किती मतदारसंघ आहे त्याची मला ॲक्च्युअली जास्त आयडिया नाही आहे, तर मी फक्त तिथे पुणे जरी टाकलं तर पुण्यामध्ये जे सर्व मतदारसंघ आहेत त्याची इत्थंभूत माहिती तिथे अवेलेबल होते. तर अशा पद्धतीने हे ॲप बनवलेलं आहे आणि हे ॲप्लिकेशन आहे सगळ्या प्लॅटफॉर्म अवेलेबल आहे. तुम्ही वेबसाईट असेल वेबसाईटवर बघू शकता, तुम्ही अँड्रॉइड ॲप डाउनलोड करू शकता. जर तुम्हाला फेसबुक ॲप म्हणून वापरत असेल तर तुम्ही फेसबुक ॲप म्हणून सुद्धा वापरू शकता. अतिशय इनोव्हेटिव्ह UI मध्ये आणि पूर्ण माहिती याच्यामध्ये कंटिन्युअसली अपडेटिंग आहे. हे नक्की तुम्हाला सुचलं कसं आणि तुम्ही याच्यामध्ये वेगळेपण आणण्याचा कसा प्रयत्न केला? इलेक्शन टूर हा जो कन्सेप्ट आहे हा पहिल्यांदा आम्ही लोकसभा जी निवडणूक आत्ता मेमध्ये झाली तर यावेळी आम्ही इंट्रोड्यूस केला होता. त्याचं पहिलं व्हर्जन आम्ही लॉन्च केलं होतं. त्या ॲप्लिकेशनला भयंकर प्रतिसाद मिळाला. त्याच्यानंतर आम्ही त्या ॲप्लिकेशनला अजून सहज सोपं कसं करता येईल आणि ॲक्च्युली जे आम्ही पहिलं ॲप्लिकेशन बनवलं होतं ते जे मोस्टली मोबाईल युजर्स होते त्यांना यूज करण्यासाठी थोडंसं त्यात प्रॉब्लेम येत होता. तर त्याच्यानंतर आम्ही आत्ताचे ॲप्लिकेशन पूर्ण रिसर्च करून डेव्हलप केलं आहे. यासाठी आम्ही जवळपास जगभरातले इलेक्शन कॅम्पेनिंगसाठी कुठले सॉफ्टवेअर यूज होतात, पब्लिसिटी PR रिलेशनसाठी कुठले सॉफ्टवेअर यूज होतात याचा इत्थंभूत माहिती करून असं हे ॲप्लिकेशन जे की इवन दो म्हणजे भारताच्या इतिहासामध्ये तरी असं पहिल्यांदाच असं ॲप्लिकेशन आहे की जे अशा पद्धतीनं पूर्ण इलेक्शन जे आहे ते अनबायस पद्धतीने कव्हर करेल. की याच्यामध्ये आम्ही कुणाला प्रमोट करत नाही आहेत किंवा इनडायरेक्टली कुणाला फेवर करत नाहीत. जी काही स्टॅटिस्टिकल माहिती असेल ती आम्ही यातून देण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये तुम्ही लोकांचा सहभाग कसा घेतलेला आहे? म्हणजे हे असे अनेक ॲप असतात पण तरी लोक त्याच्यामध्ये कशी इन्क्लूड होऊ शकतात किंवा त्यांचा सहभाग कसा आहे? सहभाग असा आहे की तुम्ही याच्यामध्ये विदाऊट लॉग इन आणि विदाऊट लॅगिंग सगळे कॅन्डिडेट बघू शकता. त्याबरोबरच प्रत्येक उमेदवाराचा तुम्ही अभिप्राय देऊ शकता किंवा प्रत्येक उमेदवाराविषयी तुम्ही त्याच्या प्रोफाईलवर तुम्ही चर्चा करू शकता. म्हणजे इतर लोकांना पण कळेल किंवा इतर लोकांसोबत तुम्ही कम्युनिकेट करून कोलॅबरेट होऊन ना की फक्त उमेदवाराचीच फक्त आता काही मतदारसंघ असेल तर मतदारसंघ ओपन केल्यानंतर तर मतदारसंघामध्ये सुद्धा तुम्ही ते डिस्कशन्स करू शकता. त्याबरोबरच याच्यामध्ये आम्ही जे पॉप्युलर ब्लॉग्स आहेत, ब्लॉग म्हणजे की जे बरेचसे लोक असतात ते त्यांच्या वेबसाईट चालवतात, त्या वेबसाईटसुद्धा ते इंटिग्रेट केलं आहे की जेणेकरून सर्व लोकांना इथे कनेक्ट राहता येईल, त्यांना डिस्कस करता येईल, प्रत्येक उमेदवाराविषयी इत्थंभूतपणे चर्चा करता येईल. ही पण सुविधा मी तिथे अवेलेबल करून दिली आहे. याच्यामध्ये तुम्ही सर्वसमावेशक किंवा प्रत्येकाची माहिती कशी घेतलीत आणि त्याचा तुम्ही जास्तीत जास्त काय म्हणतात त्याला अधिक माहिती घेण्याचा कसा प्रयत्न केलेला आहे? याच्या माहितीसाठी आम्ही बऱ्याच इलेक्शन कमिशनची वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा आम्ही रेफरन्स घेतला. त्याबरोबरच जे आता सध्या आता इलेक्शन आता येणार आहे की आता ऑक्टोबरमध्ये इलेक्शन होणार आहे, अजून उमेदवार डिक्लेअर झालेले नाही आहेत बऱ्याच कॅन्डिडेट्सचे, पण एक आयडिया आहे की जे पूर्वी म्हणजे सध्याचे करंट MLA आहेत ते उभा राहणार आहेत, त्याबरोबरच त्यांचे त्यावेळेचे प्रतिस्पर्धी आणि सध्या करंट न्यूजमध्ये आहेत अशा लोकांची आम्ही त्यांच्या वेबसाईटवरून त्यांच्या फेसबुक पेजेसवरून अशी जिथून मिळेल तिथून स्टॅटिस्टिकल माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळी माहिती एका ठिकाणी उपलब्ध करून आम्ही दिली आहे. त्यासाठी आमची डेडिकेटेड टीम आहे जी की याच्यावर कंटिन्युअसली जसं डेटा मिळेल तसं सिस्टीममध्ये अपडेट करत राहते. तुम्ही हे तर एक सोशल कॉज सारखं केलेलं आहे पण याचं नक्की बेनिफिट कसं आहे तुम्हाला? ह्याचा बेनिफिट जर बघायला गेलं तर म्हणजे आता प्रत्येक गोष्ट करताना किंवा काही गोष्टी करताना तर असं दरवेळी आपण म्हणजे असं बघू शकत नाही की याच्यातून काही फायदा होईल का नाही, की काही गोष्टी अशा असतात की त्यातून फायदा जरी झाला नाही पण झाला नाही किंवा होणार जर नसेल तर त्या कराव्या लागतात. अशा पद्धतीनं आहेत की यामध्ये लोकांना माहिती मिळाली, लोकांना त्यांचा उमेदवार ठरवता आला, त्यांच्या मतदारसंघाची परिस्थिती बघता आली आणि त्यांना एक व्यासपीठ मिळालं की एकच ॲप्लिकेशन आहे तिथे सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. की तुम्हाला न्यूज चॅनल असेल तर न्यूज चॅनल कनेक्टेड आहे, तुम्हाला चर्चा करायची तुम्ही चर्चा करू शकता, तुम्हाला प्रतिस्पर्धी बघायचे प्रतिस्पर्धी बघू शकता. लोकांना ही सुविधा देणं हेच आमच्यासाठी ॲक्च्युली यामध्ये फायद्याचं आहे. बस तेच याच्यातून आमचा प्रयत्न राहील. युजर फ्रेंडली असं असलेलं हे महाराष्ट्र इलेक्शन जे आहे आपलं ॲप हे नक्कीच वापरायला सगळ्यांना सोपं आहे. त्यामुळे जे विनामूल्य असल्यामुळे प्रत्येक नागरिक हे याची जास्तीत जास्त माहिती घेऊ शकतो. कॅमेरा पर्सन कृष्णासह मी अमृता उमळे, KB9 न्यूज, वाकड. आमदार विलास लांडे यांनी भोसरी परिसराचा जणू कायापालट केला आहे. पण या भोसरीचा या कायापालटाचा हा आलेख असाच कायम ठेवण्यासाठी असाच चढता ठेवण्यासाठी आमदार विलास लांडे पुन्हा एकदा विधानसभेवर जाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळं
विजयाची हॅट्रिक साधण्याचा निर्धार त्यांच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. नगरसेवक संजय वाबळे यांच्या पुढाकारानं आमदार विलास लांडे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती. इंद्रायणी नगर प्रभागात अंदाजे 17,000हून अधिक मतदान आहे. गत निवडणुकीत आमदार विलास लांडे यांना या भागातून प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या तुलनेत थोडी कमी मतं पडली होती. मात्र तरीही आमदार लांडे यांनी या भागातील नागरिकांबाबत कोणताही दुजाभाव न ठेवता परिसरात मोठ्या प्रमाणात विकास कामं केलीत. त्यामुळे या भागातले नागरिक यावेळी आमदार लांडे यांच्या पाठीशी उभे राहणार आहेत. यावेळी बळवंत पोखरकर, हबप लोळे महाराज, राजू पणीकर, अनिल आगरकर, दीपक साकोरे यांच्यासह इतर प्रमुख कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त केलं. यावेळी आमदार लांडे म्हणाले, कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करायला हवं. त्यांनी गाफील राहू नये. इथले मतदार आपल्या पाठीशी असल्यानं यावेळी आपल्याला या भागातून निर्विवादपणे मतांची आघाडी मिळेल असा आपल्याला विश्वास असल्याचं मत आमदार लांडे यांनी व्यक्त केलं. विधानसभेची निवडणूक जाहीर झाली, तशीच आचारसंहिता सुद्धा लागू झाली. त्यामुळे मेट्रो, मोनोरेल या प्रकल्पांचे निर्णय घ्यायला सुद्धा आता 2 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता शुक्रवारी लागू झाली आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचा महत्वाकांक्षी मेट्रो प्रकल्पाचा विषय लांबणीवर पडणार आहे. मेट्रोसाठी या दोन्ही पालिकांनी राज्य सरकारच्या मार्फत पाठवलेला प्रस्ताव केंद्राच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या पुढे 17 किंवा 18 सप्टेंबरला सादर होईल. त्याला मंजुरी मिळाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळापुढे तो सादर होणार होता. त्यात मेट्रोसाठीच्या आर्थिक मदतीची घोषणा केंद्र सरकार करणार होतं. पण आता औपचारिक मंजुरीची घोषणा करता येणार नाही. तसंच मेट्रोसाठी तज्ज्ञ आणि पूर्णवेळ संचालक नियुक्तीची प्रक्रिया नव्याने येणारं राज्य सरकार पूर्ण करेल. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातल्या BRT मार्गावर बससेवेकरता माहिती तंत्रज्ञानावर आधारित व्यवस्था बसवण्यासाठी निविदा काढण्याच्या प्रस्तावावर सुद्धा निर्णय होणार नाही. शिवाय नदी सुधार प्रकल्प, मोनोरेल, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प यांनाही आचारसंहितेचा फटका बसणार हे निश्चित झालं आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेनं केशवनगर आणि पिंपळे सौदागर इथल्या शाळांमध्ये 15 सप्टेंबरपासून प्रायोगिक तत्वावर योगासन वर्ग सुरू केले. या प्रकल्पाला सुमारे 9.5 लाख रुपयांचा खर्च महापालिका करणार आहे. इयत्ता 8वी, 9वी आणि 10वीच्या विद्यार्थ्यांची अभ्यासातली एकाग्रता आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी या योगासन वर्गांचं आयोजन करण्यात आलंय. यासाठी एकूण 10 शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामध्ये 5 शिक्षक योगा शिकवणार असून 5 शिक्षक इतर विषय म्हणजे संस्कृत, स्पोकन इंग्लिश आणि वैदिक गणित शिकवणार आहेत. 15 सप्टेंबर ते 15 मार्च दरम्यान शाळेच्या वेळेत हे वर्ग घेतले जातील. माध्यमिक विभागाकडून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसंच गुणवत्ता वाढीसाठी हस्ताक्षर सुधार प्रकल्प, योगासन वर्ग, चित्रकला स्पर्धा असे विविध उपक्रम राबवले जात आहेत. त्यातलाच एक भाग म्हणजे योगासन वर्ग आहेत. या वर्गासाठी खर्च जास्त असल्यानं सुरुवातीला प्रायोगिक तत्वावर हे वर्ग घेतले जाणार असल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी उत्तरा कांबळे यांनी दिली आहे. पिंपरी चिंचवड शहरातल्या खासगी आणि महापालिकेच्या माध्यमिकच्या 18 शाळांमध्ये नागरवस्ती विकास योजना राबवल्या जात आहेत. यासाठी 30 सप्टेंबरपूर्वी अर्ज करावेत असं आवाहन करण्यात आलं आहे. इयत्ता 9वीच्या परीक्षेत किमान 60% जास्त गुण मिळवणाऱ्या मुलींसाठी शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी प्रत्येकी 2,000 रुपये अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. तसंच मुलींना मोफत सायकल वाटप, अनाथ, निराधार, अंध, अस्थिव्यंग, मूकबधीर, मतिबंध विद्यार्थ्यांना आधार निधीतून शिष्यवृत्ती वाटप, अपंगांना मोफत चलनवलन साधनं वाटप, इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप, इयत्ता 8वी ते 12वी मध्ये शिकणाऱ्या मुलामुलींना मोफत सायकल वाटप करण्यात येणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी महापालिकेच्या अ, ब, क, ड, ई आणि फ या प्रभागांमध्ये मनपाच्या अधिकृत नागरी सुविधा केंद्रात योजनांचे फॉर्म उपलब्ध करण्यात आलेत. योजनांचा लाभ घेण्यासाठी मुख्याध्यापकांनी शालेय स्तरावर नियोजन करावं असं आवाहन माध्यमिक विभागाच्या प्रभारी शिक्षणाधिकारी उत्तरा कांबळे यांनी केलंय. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. पाहत राहा KB9 न्यूज. नमस्कार.